हॅलो, स्वागत आहे तुमचं रुपेश बोरे यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आहोत कोकणात, मुरादपूर गावात. सो चला, आमचं मुरादपूर गाव आणि तुम्हाला दाखवूया आमचं जुनं मार्लेश्वर. जुनं मार्लेश्वर बहुतेक लोकांना माहीत नसेल, पण जे चिपळूण, संगमेश्वर वगैरे जे इकडचे आहे त्यांना माहिती आहे. आता तुम्ही व्हिडिओतून ते बघा जुनं मार्लेश्वर कसं आहे ते. ओके, हे जे मागे दिसतं हे आमची जागा, काजू वगैरे सगळे. ओके, चला भेटूया पुढे. शेतीला सुरुवात झाली इकडे, शेती करतात. पाऊस आला आहे, छत्री मजीर सावन बलड बलड जाय मन. हे दोघं आता पावसात ना आंबे शोधतात दुसऱ्यांच्या कंपाऊंडमध्ये जाऊन. थांब, फणस, हे फणस पिकलेले आहे ते खराब झालेत झाडावरच. कुठे? हां, चांगलं आहे तो, पण ते आता चढता नाही ना, गुळगुळीत झालं असं. चल शर्वा. शेतकरी शेती करतोय, कोकणातला शेतकरी. चल जातो का दादा आतमध्ये बैलांच्या मागून? जा. का? किती मोठा आहे. ही आमची ग्रामपंचायत, मुरादपूर गावची ग्रामपंचायत. कोणता पकडला होता का आंबा? हा वाला ना. याचे आंबे आहे सुंदर, ते छोटे छोटे. पुढचा टेक्स्चर आणि गोडवा वेगळा, सगळ्या आंब्यांपेक्षा वेगळा. आता चाललोय आम्ही नदीवरती फिरायला. जाता जाता ह्यांना आंबे बघायचेत. हे बघा, हे आंबे शोधतात इकडे. हे सापडले का? नाही ना. हे बघा, हे झाडांना मारते. सो बघूया आंबे मिळत आहेत की नाही मिळत आहेत, कारण की सीझन जसा संपलेला आहे. नाही ना. झाडावरचे आंबे पण संपले. चला चला, रेकॉर्ड. आता गावी आलं तर गावचा रसाच असणार आहे ना बाबा. ए बाबा, एक झाडाला मारतात असं बोला ना. कशाला? ये नको सर. कुठे जायची तर असं का? हां सर, आपण जुनं मार्लेश्वर आहे ना तिकडे जाऊया, त्या नदीला. चला, जुनं मार्लेश्वर तिथे जाऊया आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या गावचं जुनं मार्लेश्वरचं ठिकाण, जिथे आपला मार्लेश्वर स्थायिक होता पहिला. ते ठिकाण तुम्हाला मी दाखवतो आता. चला. नदी ठिकाणी जाताना किंवा जुनं मार्लेश्वर तिथे आहे आमचं, तिथे जाताना हा सुंदर नजारा असा इकडचा. कसं वाटतं हे प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला जरा. आणि हे आहे आपलं जुनं मार्लेश्वरचं ठिकाण. इथे झाड पडलं आहे, पूर्ण मुळापासून. पिंपळाचं झाड. पूर्ण मुळापासून. हो, ये इथून, ये इथून जाऊया. विचारा हां, ओय आई. हो इथे हे आहे आपलं जुनं मार्लेश्वरचं ठिकाण,
जिथे आपला शंभू महादेव स्थायिक होता इथे पहिला. नंतर इथून उठून ते आत्ता जे मूळ ठिकाण आहे जे आता स्थायिक झालं आहे तिकडे गेला आहे तो देव. त्याची खूप स्टोरी मोठी आहे, मला सांगेन केव्हा तरी. हे महादेवाचं ठिकाण जुनं आमचं. हे झाड पिंपळाचं. हे बघा, हे तू नव्हतं पाहिलं ना सर्व. हे बघ, मार्लेश्वर, जुना मार्लेश्वरचं ठिकाण आपलं. आम नदी कुठे आहे? नदी आहे बाजूलाच आहे नदी. कुठे आहे? सर्व खाली आहे, चप्पल काढ. कुठे? हा बघ सर्व खाली आहे ना. चप्पल काढ. काय मशरूम काढत आहे का? हां, झाडाचे इथे मशरूम आलेत ना तेव्हा. नको त्याचे पण इथून घेऊन जाऊया, चालेल का? चालतं. हां, देवाकडून नेलेला प्रसादच असतो. पण हे मला वाटतं काल जे वादळ आलं आहे त्यात हे पडलेलं झाड आहे. नाही नाही, हे आधीच पडलेलं आहे, कारण हे कालच्या वादळात पडलं असं वाटत नाही आहे. जा वरती जा, चप्पल काढ, दर्शन घे सर्व. आई तोड. हातात घेऊन जाऊया. इथे स्थायिक होता आमच्या गावात मार्लेश्वर पहिला. काही कारणांनी उठून तो आता तिकडे डोंगर कपड्यात स्थायिक झालाय. उंच डोंगरावर जाऊन बसलाय. तिथे आता छान धबधबा आहे, नदी आहे मोठी, एकांत आहे त्याला तिकडे आता. त्या देवाची स्टोरी अशी आम्ही ऐकली होती, आमच्या आजी वगैरे सांगायची. देवाची स्टोरी अशी होती, जेव्हा देव इथून गेला तेव्हा आमच्या गावातल्या लोकांना पहिला आवाज दिला. त्याला कोणी प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून तो पुढे गेला. असा खूप जणांना त्याने आवाज दिला, पण त्याला प्रत्युत्तर कोणी दिलं नाही. मग एक चांभार आहेत, जातीने चांभार, म्हणजे त्यांचं चप्पल शिवण्याचं काम वगैरे. मग त्यांना आवाज दिला, त्यांना सांगितले की चल पुढे जाऊया. मग त्यांना घेऊन तो डोंगरात जाऊन तिथे स्थायिक झाला. म्हणून आज पण चांभारांना पूजेचा मान आहे पहिला. म्हणजे जेव्हा 14 जानेवारीला संक्रांतीच्या वेळेस वगैरे पूजा असते मार्लेश्वरची, तिथे लग्न असतं मार्लेश्वरचं, तेव्हा पूजेचा मान त्या चांभारांना पहिला, नंतर मग आपल्या गावातल्यांना, नंतर मग इतर लोकांना मान आहे तिकडे. आम्हाला मशरूम सापडलेत. मशरूम म्हणतात, पण हे मराठीमध्ये याला एक्झॅक्टली अळंबी म्हणतात. अळंबी. हो, अळंबी मिळालेली आहे इथे. आता मस्त छान घरी जाऊन याची भाजी करणार आहोत. बाप्पाचा इथला प्रसाद घेऊन चाललोय. चला, छान आहे. ओ हा बघा, इथे अजून मशरूम सापडलाय. अजून एक आहे. हो, खूप मोठा आहे. हो, आता ह्याचे असेच तुकडे करून घेते मी. अख्खं नाही तोडता येणार मला. हे बघ, मी हे पहिल्यांदा खातोय. ओ क्या बात है. छत्री इथे पकड खाली. छत्री सापडली आम्हाला मशरूमची. पण नक्की खाऊ शकतोय. हो. हे बघ, याने पाडली छत्री. काय यार,
आणि इथे पण आहे बघ, छोटे आहेत. पडलं ना? इथे छोटे आहेत ते. नाही छोटे आहेत ना? कुठचे? हे बघ. हां. आऊ का? काय झालं? बघू मशरूम. असेच येतात ना, असेच त्यांची शेती अशीच करायला लागते. अजून नाही. ते आतमध्ये येतात. चला हे बघ. बस झालं. बाद झालं, चला. छत्री घे. ते धुवायला लागेल व्यवस्थित. नदीवर जाता. पिशवीच पाहिजे होती. आणि ही आहे नदी. ऐका थोडं. नको थांब, नको म्हणू नको. तुम्ही रोको. सोड गं. आणि ही आहे ची नदी. सगळं वाहून टाकू. पाणी बहाव जोरात आहे पाण्याचा, आणि मी नाही. म्हणून जात नाही पुढे आम्ही. येते नाही. बरं स्टार फळ. नाही ते नाही येते, स्टारफळ नाही येते. अरे हो नीट बघ घाण घाण बघ. जमिनीच्या आतून पण पाणी येते इकडे. हे बघून असं वाटतं ही हडप्पा संस्कृती आहे की काय. ते जाऊ दे, इकडे बघा तुमच्या चेडवाने काय केलंय आता. चिडवाने काय केलंय. हो पुढे. दाखव दाखव, येऊ दे. अरे पडला. पडला. ए ढुंगण शेकून घेतलं रे. असतो काय. चला पण हे तसंच दिसतंय ना, हो. हडप्पा संस्कृती टाईप. चड्डी काढू का? आता इकडे पण आलं का शेती घ्यायला. आज पाऊस जरा कमी, रात्री जोरात पडला, आता जरा कमी. छोट्या गांडुळांचं एवढं काय नाही वाटत. मोठे असं याची किळस होते. तो गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हो माहिती आहे. हे असं वातावरण फक्त पावसाळ्यातच बघायला. काजूची झाडं, बाग आहे पूर्ण काजूची. ही आंब्याची झाडं. त्याला मजा वाटते. आई जा. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं मुरादपूर गाव, कोकणातलं मुरादपूर गाव तुम्हाला कसं वाटलं सांगा. आमचं जुनं मार्लेश्वर कसं वाटलं सांगा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.